लाडकी बहिणीचा लाडक्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आज देखील वाटप झालेला नाहीये। जी-आर येऊन जवळजवळ 5 दिवस उलटले तरी पण हप्ता वाटप झालेला नाहीये। बऱ्याच लाडक्याताई आतुरतेने वाट बघत बसल्यात, तो म्हणजे हा 25वा हप्ता कधी भेटणार आहे। सरकारकडे एकच आता मागणी असणार आहे, लवकरात लवकर हा 25वा हप्ता टाका, म्हणजे येणाऱ्या रक्षाबंधनाला म्हणजे ह्या 4-5 दिवसामध्ये पुन्हा एक या ठिकाणी हप्ता वाटप होईल, म्हणजे 2 हप्ते याच महिन्यामध्ये भेटतील। रक्षाबंधनाच्या अगोदर या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2 हप्ते भेटतील। त्याच्यामुळे सर्व लाडक्यातांच्या वतीने सरकारला मागणी करत आहे की लवकरात लवकर 25वा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता वाटप करावा। काय नेमकं कुठं प्रॉब्लेम झालाय तो लवकरात लवकर सॉल्व्ह करावा आणि लवकरात लवकर वाटप सुरू करावा। आता याच बरोबर बऱ्याच लाडक्यातांच्या काही मागण्या आहेत, काही प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे सर्व लाडक्यातांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा शेवटपर्यंत बघायचा आहे। आज सगळ्यांनी वाट बघितली, आज खूप महत्त्वाचा दिवस होता, 17 ऑगस्ट म्हणजे महत्त्वाचा दिवस होता आणि आज देखील वाटप झालेलं नाहीये। मग नेमकं वाटप कधी होणार आहे? 20 तारीख एक समोर आली, ती 20 तारखेला होणार आहे का 28 तारखेला 28 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या वेळेस वाटप होणार आहे? या सगळ्या गोष्टी आपण बघूया। पण लाडक्यातून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। 25वा हप्ता लवकर हप्ता वाटप सुरू करा अशी आपली मागणी असणारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही सरकारला मागणी करत आहे। कोणत्या महिला पात्र असणार आहे ते लवकरात लवकर डिक्लेअर करा। आता बघा, सरकारला आजचा हा व्हिडिओ पूर्ण सरकारच्या मागण्यासाठी असणारा व्हिडिओ आहे। सगळ्या सरकारकडे आता आपल्याला शांत बसून चालणार नाही लाडक्यातांनो, सरकारकडे आपल्याला मागण्या करायच्या। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या लाडक्याताई 92 लाख लाडक्याताई बाहेर काढल्यात त्यांना अगोदर मध्ये घ्या। ज्या ज्या पात्र लाडक्या आहेत, ज्या ज्या गरीब लाडक्या आहेत त्या सगळ्यांना मध्ये घ्या। हा सगळ्यात मोठा पहिला आपल्याला मागणी करायची आहे। दुसरी गोष्ट, 21 रुपये हप्ता केव्हा चालू करणार? सरकारला आता एकच आपल्याला विचारायचंय की जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होऊन झालेत। आज या ठिकाणी बरोबर लाडक्या बहिणीच्या हप्ता वाटपाला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 2 वर्ष होऊन गेले, सरकार आपल्याला आश्वासन दिलं होतं की बाबा 21 रुपये आम्ही चालू करू, आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर हळूहळू हप्ता चालू करू, 21 रुपये वाटप करू। पण जवळजवळ 2 वर्षात झालेत तरी पण अजून या ठिकाणी 21 रुपयाचं कुठं चिन्ह दिसत नाही। तर लाडक्यातून तुम्हाला वाटतंय का की 21 रुपये चालू व्हायला पाहिजेत? कारण की हे आपल्या हक्काचे पैसे आहेत। गरीब लाडक्या बहिणींना आता 1500 वर काही भागत नाही। महागाई एवढ्या वाढल्यात की 21 रुपयामध्ये शिवाय पर्याय नाही। त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर 21 रुपये चालू करा। आणि मी या ठिकाणी हे म्हणतोय, सरकारला 21 रुपये आपण मागणी करत नाहीये, सरकारने स्वतः बोललं होतं, सरकारने स्वतः सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर 21 रुपये देऊ। तर सरकारला त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ते 21 आम्हाला कधी चालू करणार आहेत? त्याचबरोबर 3000 हप्ता मिळणार का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, 3000 रुपये जो हप्ता आहे तो मिळणार का? म्हणजे कोणता? 25वा आणि 26वा हप्ता। बऱ्याच ठिकाणी आता या ठिकाणी न्यूज येत आहेत, बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे की 2 हप्ते एकत्र टाकणार। या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पण या ठिकाणी बोललेले की 2 हप्ते एकत्र टाकणार। मग ते कधी चालू करणार? या ठिकाणी भरपूर वेळ होऊन गेलेला आहे। चला आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे, कारण की आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मी पोल घेतला होता। चॅनलमध्ये मी प्रश्न विचारला होता लाडक्या बहिणींना। आज दुपारी हा प्रश्न विचारला होता की लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे? तर या ठिकाणी बघा, 3000 रुपये हप्ता मिळावा, जवळजवळ 73% लाडक्याताई म्हणल्यात की 3000 रुपये हप्ता मिळायला पाहिजे। 73% म्हणजे बहुतांश सगळ्या लाडक्याताईंना वाटतंय की यावेळेस 3000 रुपये हप्ता भेटायला पाहिजे। तुम्हाला वाटतंय का लाडक्याताईंनो की 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यायला पाहिजेत? आता 3000 रुपये म्हणजे कोणते समजून घ्या, आहे 25वा हप्ता, आपल्या लक्षात घ्या, 25वा हप्ता प्लस 26वा हप्ता, असे दोन्ही मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत अशी सरकारला आपल्याला विनंती करायची आहे। आणि हे कधी यायला पाहिजेत? रक्षाबंधनाच्या अगोदर। रक्षाबंधन आहे 28 ऑगस्टला, 28 ऑगस्टच्या अगोदर हे 2 हप्ते भेटायला पाहिजे। 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत अशी सरकारकडे मागणी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे 21 हप्ता चालू करावा। बघा, दुसरी आपली ही मागणी असते सरकारकडे, 21 रुपये हप्ता चालू करावा, लवकरात लवकर चालू करावा। तुम्हाला काय वाटतंय? आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो लाडक्यानो, ई-केवायसी चालू करावी। सरकारला आता एक गोष्ट चालू कर, हा गुरुदादा, ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी पुढाकार घेतो। मी बघितलं असेल की बऱ्याच मंत्र्यांना, त्यांच्या पीएंना, आमदारांना, खासदारांना, नगरसेवकांना, जिल्हा अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटून आपले या ठिकाणी काय दिले होत्या? मागणी पत्र दिले होते की लाडक्या बहिणीच्या ह्या मागण्या मी सांगितल्या होत्या। तर आता बऱ्याच लाडक्याताई मागणी करत आहेत की गुरुदादा या ठिकाणी
ई-केवायसी चालू करावी याची एक मागणी करावी. तर लाडक्या बहिणी तुम्हाला असं वाटतंय का ज्या लाडक्या ताईंना हप्ते बंद झालेत त्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी पुन्हा सुरू करावी, त्या लाडक्या ताईंना पुन्हा या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेमध्ये घेतलं जावं, त्यांची ई-केवायसी पुन्हा करून घ्यावी असं तुम्हाला वाटतंय का? ई-केवायसीची लिंक पुन्हा चालू करावी का असं तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या ताईंनो. आणि बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू करावा आपली महत्त्वाची ही मागणी असणार आहे. ज्या लाडक्या त्यांचे हप्ते बंद झालेत त्यांचे लवकरात लवकर या ठिकाणी सरकार जर व्हिडिओ बघत असताल लवकरात लवकर त्यांचे हप्ते चालू करा ही आपली मागणी असणार आहे. आता लाडक्या ताई आज व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या लाडक्या ताई म्हणत असतील गुरुदादा आज एवढा का रागात बोलत आहे, का एवढा या ठिकाणी वेगळ्या आजचे आपले व्हिडिओ बघा, आजचा व्हिडिओ पूर्ण वेगळा आहे. मी या ठिकाणी सरकारला डायरेक्टच म्हणायला लागलोय की आता खूप झालंय, मतदान तुम्हाला दिलंय, निवडणुका झाल्या, 2 वर्ष आम्ही शांत बसलो, 2100 रुपये आम्ही का नाही घ्यायचे तुमच्याकडून. या ठिकाणी सरकारला हीच विनंती असणार आहे की बाबा 2100 रुपये तुम्हाला देणं जमत नसेल नका देऊ, काही प्रॉब्लेम नाहीये, पण ज्या लाडक्या ताई गरीब आहेत, ज्या लाडक्या ताई पात्र आहेत त्या लाडक्या ताईंसाठी आपण लढणार आणि त्यांच्यासाठी ई-केवायसी पुन्हा चालू करा. त्या लाडक्या ताईंना पुन्हा या ठिकाणी कशामध्ये घ्या, लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये घ्या अशी आपल्याला मागणी आपण करायची. तुम्ही सपोर्ट करतायत का लाडक्या जणू? कारण मी एकटा बोलून चालणार नाही, मी तुमच्यासाठी मदत करतोय, सपोर्ट करतोय, तुमच्या समोर या ठिकाणी येतोय, तुमचं नेतृत्व करतोय, पण तुम्ही पण सपोर्ट करावं लागेल लाडक्या जणू. कारण एकट्याचं काम नाही आहे, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि बाकीच्या युट्यूबर बांधवांना पण आज मी डायरेक्ट सांगतोय, सगळ्या माझ्या युट्यूबर बांधवांनी पण आपल्या लाडक्या बहिणीचे प्रश्न खंबीरपणे मांडा, त्यांना एकत्र करा. लाडक्या बहिणीला आपल्याला या ठिकाणी जिंकवायचंय, लाडक्या बहिणीचे सगळे प्रश्न आपल्याला एकत्र येऊन सोडवायचे, त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला या ठिकाणी पुढे करा. चला या ठिकाणी हे बघतोय आता अजून काही प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारले होते, त्या प्रश्नाची उत्तर या ठिकाणी मी या ठिकाणी देत आहे. बघा पुढचे काही प्रश्न बघा या ठिकाणी दिलेले आहेत. आता काही कमेंट्स चांगले असतील, काही वाईट असतील, येऊन द्या, कमेंट्स आले त्याच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम येत नाही. नाण्याला 2 बाजू असतात, कोणी चांगलं म्हणतं कोणी वाईट म्हणतं, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण लाडक्या बहिणीसाठी झटतोय. 2 वर्षापासून बघितलं असेल आपले सगळ्यात तुम्हाला बघितलं असेल आपले खणकर व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे कोणी वाईट कमेंट करते करून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण झटतोय, आपल्याला स्वतःला माहिती की आपण लाडक्या बहिणीसाठी झटतोय का नाही झटतोय, त्याच्यामुळे बाकीचे सोडून द्या. चला आता बघू, अपात्र बहिणींना पण पैसे भेटले पाहिजेत, त्या नाराज आहेत, 2100 रुपये मिळाले पाहिजेत. बघा लाडक्या बहिणीचे ह्याच कमेंट्स यायला लागल्यात की लाडक्या बहिणीच्या वतीने या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, पैसे भेटायला पाहिजेत, 2100 रुपये भेटायला पाहिजेत. पुढचा आहे बघा 3000 रुपये भेटले पाहिजे, पण पहिला हप्ता 1500 आणि दुसरा 2100 भेटायला पाहिजे रक्षाबंधनला. बघा खूप मस्त, हे तर खूप भारी की GR आलाय 1500चा, मग तो 1500 आम्हाला द्या आणि नंतर 2100 द्या, रक्षाबंधनाला 2100 द्या. कुणाला वाटतं की रक्षाबंधनाला 2100 चालू करावं, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्हाला कुठे रक्षाबंधन असो, आम्ही तर सावत्र बहिणी आहे दादाच्या, कारण आमचे हप्ते बंद कारण मार्चपासून आलेले. बघा अशा काही लाडक्या बहिणी आहेत, गरीब लाडक्या बहिणी आहेत. सरकार मायबाप जरा लक्ष द्या. गरीब लाडक्या बहिणीचे हप्ते बंद करून काय करणार तुम्ही? ज्या श्रीमंत लाडक्या बहिणी होत्या त्यांचे तुम्ही एवढे दिवस त्यांना पोचलं, त्यांना सगळ्यांना तुम्ही हप्ते देऊन टाकले. आता निवडणुका संपल्या, जिंकून आलात, आता कुठे गेल्या लाडक्या बहिणी? असे ह्यांचे प्रश्न येलेत. सावत्र झालेत का? आम्ही सावत्र झालोत का? असे प्रश्न त्यांचे येलेत. लाडक्या ताईंच्या वतीने सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर सगळ्यांचे हप्ते चालू करा आणि हे हप्ता जो आहे कोणता जुलै महिन्याचा लवकरात लवकर टाकून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.